विधेयक संमत झाले। अजिबात नाही, काहीच नाही, आता काहीच नाही। चला नाना भाऊ अंतिम आठवडा सुरू करा, अंतिम आठवडा सुरू करा नाना भाऊ। चला बोलवा तालिका। अध्यक्ष महाराज 5 मिनिटं बघू आपण कसं जातंय, मग बघू। थांबा, बघतो, प्रयत्न करतो। चला नाना भाऊ। मला तुम्ही बिलावर बोलू देतो म्हणाला होता, ते बोलू दिलं नाही। जबाबदारी घेतली होती आपण। मी तुम्हाला बोलायला द्यायची जबाबदारी घेतलेली ती पूर्ण करत आहे। अध्यक्ष महाराज, या बिलावर तुम्ही हसत खेळत काढून राहिलं बिल, पण महाराष्ट्रामध्ये देवस्थानांची परिस्थिती फार वाईट आहे। त्याच्यावर ठीक आहे, आज मला नाही बोलू दिलं, अयोध्येमध्ये घडलं ते उद्या महाराष्ट्रातही खूप साऱ्या देवस्थानात घडणार आहे। त्यामुळे कुठलाही कायदा करत असताना या कायद्याला, कारण की अयोध्येचं नाही पूर्ण देशाची बदनामी भगवान म्हणजे अयोध्येमध्ये झालेल्या चंदा चोरीचं प्रकरण पूर्ण जगामध्ये गाजतंय आणि आपल्या भारताची बदनामी होत्या, तशी महाराष्ट्राची होता नाही, एवढीच काळजी आपण घेतली पाहिजे होती, म्हणून मी बोलतो होतो। अध्यक्ष महाराज असो, अध्यक्ष महाराज 292 अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी आम्ही आणलेला आहे अध्यक्ष महाराज, आणि तो विरोधकांचा महत्त्वपूर्ण आयुध कुठे गेले बघा या ठिकाणी आम्ही वापरलेला अध्यक्ष महाराज। पण त्याच्यातही आम्हाला बोलण्यासाठी जे काही बंदी आणली जाते ती खऱ्या अर्थानं बरोबर नाही अध्यक्ष महाराज। सगळ्यांना बोलू दिलं पाहिजे अशी आमची भूमिका होती। पण अध्यक्ष महाराज, पोलिसांचा वापर करून ज्या पद्धतीनं शासन, म्हणजे साताऱ्याची घटना आपण लक्षात घेतली अध्यक्ष महाराज, तर ती या सरकारमध्ये कसं म्हणजे पोलीस अधीक्षकाकडून 2 जिल्हा परिषद सदस्यांना त्या ठिकाणातून पळवून लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा वापर म्हणजे एसपीचा वापर त्या ठिकाणी साताऱ्यामध्ये करण्यात आला। मंत्र्याला धक्काबुक्की झाली अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी मंत्र्यांना धक्काबुक्की झाली, म्हणजे मंत्री सुरक्षित नाही या सरकारमध्ये, तर या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना काय परिस्थिती असेल याचं सगळ्यात मोठं उदाहरण साताऱ्याच्या घटनेमधून आपल्याला पाहायला मिळतं अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये एसपीच्या माध्यमातून आता परवा झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये, त्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल बंटी, सगळ्यांवर येणारा ही वेळ, आणि हे सगळ्यांनीच सभागृहाच्या सगळ्या आमदारांनी आपण लोकांनी समजलं पाहिजे की आमच्या जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना सांगण्यात आलं की जे उमेदवार आमच्या विधान परिषदेचे होणार होते त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले। खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर एक अज्ञात महिलेने छेडखानीची तक्रार केली असं पोलीस अधीक्षक सांगत होते, आणि पोलीस अधीक्षकांनी सांगून त्यांना पहिले त्या आमचे नरेश ईश्वरकर म्हणून आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं। मोहाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या पीआयनी त्यांना सांगितलं की तुमच्यावर अशी तक्रार आहे, तुम्ही एसपीला भेटायला जा। एसपीला भेटायला ते जात होते तर खासदार मोदी आमचे भेटलेत, खासदारांना ते घेऊन गेलेत, आणि खासदारांनी विचारलं की तुम्ही कशासाठी बोलावलं, तर खासदार होते तर त्याच्यामुळे तो म्हणले की मी नाही बोलावलं। अध्यक्ष महाराज, त्याच्यानंतर या मोहीम तुमच्या पोलीस अधीक्षकांनी तुमच्या वर्धा जिल्ह्यात होतेच, ते तुम्हाला त्यांचा प्रताप नरुल हुसेन नावाचे जे आहेत महाप्रतापी, ते तुम्हाला चांगला अनुभव आहे त्यांचा, त्यांनी हा चांगला अनुभव आहे। यांचा गेम होणार होता। तेच महान प्रतापी ज्याचं सरकार असते त्याच्या बाजूने असतात ते, आता तुमचं सरकार आहे म्हणून तिकडे बाजूला आहे। त्यांनी काय केलं की अध्यक्ष महाराज, त्यांना 1 तारखेला एक समजपत्र पाठवलं नरेश ईश्वरकरांना, आणि त्यांना समजपत्र पाठवून त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं। त्या दिवशी लास्ट डेट होती फॉर्म भरायची, पण तरी सुद्धा वकिलाच्या माध्यमातून एक पत्र त्या ठाणेदाराला पाठवण्यात आलं
उमेदवारांनी आमच्या, त्यांनी वकिलाकडून उत्तर दिलं आणि उत्तर दिल्यानंतर ते गेले नाही पोलीस स्टेशनमध्ये, ते फॉर्म भरायला आलेत. 1 तारीख लास्ट डेट होती. त्याच्यानंतर 3 तारखेला, कारण की 4ला विड्रॉल होता, हे SP 150 पोलीस घेऊन त्याच्या घरावर, नरेश ईश्वरगाच्या घरावर पोहोचले. रात्री ही घटना घडली 11:30 वाजता. त्याच्या घरावर गेलेत. हे बाहेरच होते, उमेदवार होणार होते म्हणून ते फिरत होते. काही पोलिसांनी आम्हाला, राज्यमंत्री महोदय, आम्हाला सांगितलं. मी मग त्यांना, ईश्वरकरांना फोन केला. त्यांना सांगितलं की तुम्ही घरी जाऊ नका, कारण की यांनी एकदा कब्जा घेतला तर त्या तुमच्या पोलीस याच्यातून काही आम्हाला काढता येणार नाही. आणि म्हणून मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे या. मी त्यांना घेऊन भंडाऱ्यावरून मी माझ्या गावाला रात्रभर त्यांना ठेवलं. अध्यक्ष महाराज, रात्रभर त्याला तपासत राहिले हे लोक. आता मला सांगा राज्यमंत्री महोदय, तुम्ही तो बसलेले आहात, ते तुमचे ग्रामीणचे राज्यमंत्री इथं नाही आहेत. रामभाऊ जागेवर बसा. त्यांनी, आता तुम्ही, आपण एक सरकारचं धोरण आहे, GR आहे की अशा अज्ञात प्रकरणामध्ये, अज्ञात तक्रारीवर कुठली कारवाई केली जात नाही. आता तुम्ही अज्ञात याच्यावर एका महिलेनं, आणि मला ते सांगतात की मला वरतून आदेश आलेत, मला वरतून आदेश आलेत. अध्यक्ष महाराज, वरतून आदेश आले म्हणजे काय? तुम्ही आदेश दिले होते? तुम्ही कोणाच्या इशाऱ्यावर, पोलिसांच्या दबावावर विरोधकांना दाबायचा प्रयत्न करता या राज्यात? मग तुमच्याकडून कायदा सुव्यवस्थेचं काय, आम्ही काय अर्थ लावला पाहिजे? काय अपेक्षा केल्या पाहिजे की तुम्ही विरोधकांना पोलिसांच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न करताय? काय कारवाई करणार, काय चौकशी करणार, त्याचं मला उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि मुद्दामून अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये आम्ही ती भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे, ते उत्तर तुम्हाला द्यावं लागणार. त्याचप्रमाणे महिलांवरचा अत्याचार, अशोक खरात प्रकरणाबद्दल अध्यक्ष महाराज, ते काय झालं? तुम्ही गेल्या अधिवेशनामध्ये SIT जाहीर केली होती. त्या SITचा रिपोर्ट काय? EOWची वेगळी कारवाई, EDची वेगळी कारवाई. अशोक खरात नावाचा माणसाला तुम्ही केलं काय? का नाही जनतेला सांगितलं तुम्ही अजूनपर्यंत? महाराष्ट्राला का कळू दिलं नाही? अशोक खरातचं सरकारचं आणि तुमचं लाकेबंदी आहेत का? त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, हिंदू धर्माची बदनामी केली. एकीकडे आम्हीच हिंदू धर्माचे पाईक आहोत, आम्हीच हिंदू धर्माचं सर्टिफिकेट लोकांना देतो असं म्हणणारी तुमची सरकार हिंदू धर्माला भ्रष्ट करणाऱ्या अशोक खरातला का पाठीशी घालतात? त्याचं उत्तर आपण देऊ शकणार? SITचा रिपोर्ट काय झाला? म्हणजे कोणाला वाचवायचं असेल, तुम्ही महाराष्ट्रात किती SIT आतापर्यंत बसवल्यात ते आम्हाला उत्तरात मला माहिती पाहिजे. किती SIT आतापर्यंत बसवल्यात आणि त्या SITच्या माध्यमातून किती लोकांवर कारवाई झाली? काय त्या SITचा रिपोर्ट आला का त्या कचऱ्याच्या कुंडीत टाकल्या? त्याची माहिती आपण देणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला. वेळ काढूपणा करून तुम्ही लोक या SITच्या माध्यमातून वेळेप्रमाणे गोष्ट शांत झाली, एखादी नवीन घटना झाली, त्या घटनेला फोकस करायचं आणि त्या माध्यमातून अन्याय झालेल्या लोकांच्यावर जे काही त्याला न्याय देण्यासाठी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे ते देऊ शकत नाही. तुम्ही मुद्दामून अशा अशोक खरात सारख्या लोकांना या महाराष्ट्रात पोचतात, हा माझा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. इतक्या दिवसात अशोक खरातच्या प्रकरणामध्ये चांगल्या घरच्या महिलांना फसवून करून धर्माच्या नावाने भ्रष्ट करणाऱ्या अशोक खरातला तुम्ही फासावर का नाही चढवलात? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल महाराष्ट्राच्या जनतेला या विधानसभेच्या माध्यमातून. पण तुम्ही देणार नाही, कारण की तुमचा संबंध आहे अशोक खरात बरोबर. तुम्ही तिथं पूजापाठ करायला गेला होतात. अशोक खरात बदमाश आहे. आम्ही सरकार म्हणून म्हणतोय, ट्रेझरी बँक खालीच राहतात. सुधीर भाऊ, बोला. अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर
ओ भुमरे साहेब, अध्यक्ष ओ, अभिजित महाराज पाटील, हो अभिजित पाटील जागेवर बसा. हो अध्यक्ष महाराज, हा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे अध्यक्ष महाराज. या प्रस्तावावर ट्रेझरी बेंचनी पुढच्या ट्रेझरी बेंचनी हजर राहिलं पाहिजे. नाही आहे गांभीर्य, सभागृहाचं गांभीर्यच नाही आहे, विधानसभेचं गांभीर्यच नाही आहे. आमचं पाशवी बहुमत आहे आणि म्हणून मी आज समोरच्या ट्रेझरी बेंचला सुधीर भाऊला सोडून तो आमच्या बाजून आहे. अध्यक्ष महाराज, अशोक खराच्या प्रकरणात आपण लोकांनी काय केलं, मी तुम्हाला अध्यक्ष महाराज याच्या पहिलेच्या मागच्या अधिवेशनाच्या पहिलेच्या अधिवेशनामध्ये नाशिकच्या त्या हॉटेलचं इथं झालेल्या घटना, तो कुठे नावाचा, कुठल्या हॉटेलचं नाव कदम साहेब, ते नाशिकचं ते माहिती आहे सगळं. त्याचं मी पेन ड्राईव्ह दिला होता. अध्यक्षाला सांगितलं की द्या मुख्यमंत्री महोदयांना. अध्यक्ष मला नको नको आम्हाला नको. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे सगळं खोटं आहे, असं काहीच झालं नाही. अशोक खरारचं सगळं लिंक त्या हॉटेलमध्ये होतं आणि मी त्यावेळेस तुम्ही लोकांनी तो पेन ड्राईव्ह बघितला असता. मी सांगितलं की मंत्री मोठे अधिकारी तुमचे त्याच्यात सहभागी आहेत, हे असं मी त्यावेळेस म्हटलं, रेकॉर्डवर आहे. पण तुम्ही उडवून नेलात आणि म्हणून मी आता आरोप नाही करत आहे अशोक खरातचा. अशोक खराचं या सरकारशी लागेबांधे आहेत, केंद्राच्या सरकारपर्यंत लागेबांधे होते. डायरेक्ट त्याला जाण्याची परवानगी होती, रेड कॉर्पोरेट होता त्याच्यासाठी. आणि म्हणून मी आरोप नाही करत, अशोक खराचं या सरकारशी लागेबांधे आहेत. अध्यक्ष महाराज, त्यांनी हिंदू धर्माला भ्रष्ट तर केलंच, पण महिलांवर अत्याचार करण्याचं पाप या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर, संतांच्या भूमीवर, शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीवर या महाराष्ट्राला बदनाम करण्यामध्ये या सरकारचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आमच्यावर आरोप केला तर महाराष्ट्राची बदनामी होते असं तुम्ही म्हणता अध्यक्ष महाराज. याचा अर्थ काय? तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आणि अशोक खरात म्हणजे तोही महाराष्ट्र. अशोक खरातवर तुम्ही बोलू नका असं म्हणणार आहे का तुम्ही लोक? आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज, अशोक खरातच्या प्रकरणामध्ये त्याला फाशीवर चढवण्यासाठी तुम्ही काय काय केलं, काय काय तुमच्या यंत्रणेने काम केलं, त्याची माहिती आपल्याला द्यावं लागणार आहे. अशोक खरातचं प्रकरण तुम्ही थंड केलं, आता काहीच होणार नाही. हे कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे. एक काळ असा होता अध्यक्ष महाराज, देशातच नाही तर जागतिक पातळीवरही महाराष्ट्राच्या पोलिसांचा गौरव होता अध्यक्ष. आज काय झालं? आज काय झालं? हे जे आमच्या भंडाऱ्यातला एसपी, असे एसपी यांनी तसे ठेवले. म्हणून ते अटलजीचं मगाशी लाईन आमचे वडट्टीवार साहेब म्हणत होते, कोणसा कुत्ता क्या, पालतू कुत्ता जब चोरी होती है तो जो चुप रहता है तो समझो वो चोरों के साथ है. पहचान का रहता है चोरों का. अरे मला काय केलं या महाराष्ट्राच्या पोलिसांचं जो गौरव होता देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर, अहो दिवसा ढवळ्या खून करतात आहे मुंबई शहरात जिथं सरकार आहे. चाकूक भोगतात आहे त्याच्या पोटात लोकल ट्रेन मध्ये. अहो भीती असती ना पोलिसांची, तर कोणाची हिंमत नव्हती या मुंबईमध्ये अशा पद्धतीचं कृत्य करायचं. पण तुम्ही लोकांनी पोलिसांना, नाबर्थ शब्द वापरणार नाही, पण तुम्ही त्यांना पूर्ण झोपवलेलं आहे, मानसिक खच्चीकरण केलंय. आणि हे जे आहेत तुम्ही ज्या अधिकाऱ्यांचं ते अधिकारी तुमचं लांगून चांगून करतात, ते अधिकारी आमच्या खालच्या पोलिसांना त्रास देतात. महाराष्ट्रामध्ये किती पोलिसांनी आत्महत्या केल्या? तुम्ही म्हणता की परवा राजभवन मध्ये झालं तर त्याचं प्रेम होतं म्हणून त्याला अवॉर्ड केलं म्हणून त्यांनी आत्महत्या केली. पण तुम्हाला सांगतो की वरिष्ठ पोलिसांच्या रोजच्या दबावाखाली त्या अनेक पोलिसांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याचं चित्र आपण पाहतो. महाराष्ट्राचा पोलीस हा महाराष्ट्राचा आहे. IPS कुठल्या तरी राज्याचा, बाहेरचा राज्याचा येतो जातो, पण हे पोलीस तर महाराष्ट्राचे आहेत.
सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर, पोलीस हे सगळे महाराष्ट्राचे आहेत. त्यांना त्या दडपशाहीचं जे त्यांना परिणाम भोगावे लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातले अनेक पोलीस आत्महत्या करताना आपण पाहतोय. पण तो आला, शॉलट मारला, सरसर केलं, अर्धी हिंदी अर्धी मराठी, झाले आमचे मंत्री आणि आमचं सरकार गेलं वाहून. बरं, तुम्ही सगळे महाराष्ट्राचे माणूस आणि माझा महाराष्ट्र, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र? याचं उत्तर तुम्ही देणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो, अध्यक्ष महाराज, आज महाराष्ट्रामध्ये हजारो महिला गायब झाल्यात. अध्यक्ष महाराज, मुली गायब झाल्यात. परवा पुण्यात जिल्ह्यातली जी घटना झाली होती, 55 दिवसामध्ये चिमोडीवर झालेल्या अत्याचाराचं जो कोणी आरोपी होता त्याला ट्रिपल फाशी आपण दिली, त्याचा आम्ही सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं. इतकं वेगवान सरकार, पण या वेगवान सरकारचं दुसऱ्याच दिवशी, ज्या दिवशी हा निर्णय झाला, माननीय न्यायालयाने दिला, त्याला ट्रिपल फाशीची सजा दिली. दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्ह्यामध्ये एका 40 वर्षाच्या महिलेवर 15 लोकांनी पाशवी बलात्कार केला. काय तुमचा धाक संपला? भीती संपली? आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना त्या दिवशी मी म्हणालो होतो की एका केसमध्ये आपण जलद गतीनं काम केलं, तसं महाराष्ट्रामध्ये ज्या चिमुरडीवर अत्याचार झाला, महिलेवर अत्याचार झाला, अशा पद्धतीचा फास्ट ट्रॅक व्यवस्था सगळ्या महाराष्ट्रात करा आणि सगळ्या केसेसमध्ये अशा नराधामाला फाशीची सजा द्या, असं आम्ही म्हटलं होतं. पण नाही करणार. कधी कधी तर आमचे मुख्यमंत्रीच बंदूक घेतात. बदलापूरच्या घटनेमध्ये त्यांनीच बंदूक घेतली आणि त्याच्यामुळे त्यांचे फोटो मोठे मोठे आले होते. त्यावेळेस त्यांनी बंदूक मारली होती का माहित नाही, पण त्यांचे फोटो आले होते. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्या या सगळ्या नागपूर जिल्ह्यातल्या हजारो महिला गायब आहेत. ज्या राज्याचे गृहमंत्री ज्या शहरातले आहेत, त्या शहरातले जिल्हानिहाय आकडे माझ्याजवळ आहेत. त्यामुळे हजारो महिला महाराष्ट्रातल्या गायब झालेल्या आहेत. त्या कुठं आहेत? त्या मुली कुठं आहेत? त्यांचा पत्ता कुठं तुम्ही काढला की नाही काढला? शोध घेतला की नाही घेतला? अजूनही ते अनुत्तर प्रश्न आहे. लाखो महिला गायब आहेत. त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की बुलढाणा जिल्ह्यातली घटना परवा मुख्यमंत्र्यांनी जसं पोलिसांनी कसं खोटे गुन्हे दाखल करते त्याचं चित्र आपण आलं. आणि अध्यक्ष महाराज, हा जो बुलढाणा जिल्हा, अध्यक्ष महाराज, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आजोळ आहे. सिंदखेड राजा म्हणजेच बुलढाणा जिल्ह्यातलं त्या ठिकाणी पोलिसांनी केलेलं कृत्य हे तर लपलेलं नाही आहे. खोट्या केसेस कशा लावल्या जातात, कसं त्या कुटुंबाच्या लोकांना परेशान केलं जात आहे, हे चित्र आपण पाहिलं. ती पोरगी वापस आली नसती तर तुम्ही तर दाखवून दिलं असतं त्याचं काम. त्याच्या वडिलाला आणि त्याच्या भावाला, त्या मुलीच्या, तुम्ही तर टाकलं होतं आतमध्ये. नुसतं सस्पेंड करून चालणार नाही. असे खोटे गुन्हे दाखल करणारी जी लोक आहेत याच्यावर कारवाई केली पाहिजे. तुम्ही अगर ठीक आहे, आम्हाला परेशान करायसाठी तुम्ही लोकांनी ठेवायचं असेल, अधिकारी ठेवा, आम्हाला काही फरक पडत नाही. विधानसभेतला रस्ता, सामाजिक सेवा करत असताना अनेक गुन्हे आमच्यावर दाखल होतात. मी विधानसभेत ज्यावेळेस आलो होतो, माझ्यावर हे राजकीय गुन्हे 25 होते. विदेशात जायचं असेल तर पासपोर्ट करावं लागत होतं, आपली कमिटी जायची तर. मी नाही घेतला, कारण की मी 1 वर्षाचा पासपोर्ट मला नको. कोर्टात जाऊन 1 वर्षाचा पासपोर्ट मिळतं. मी नाही म्हणालो, मला नाही पाहिजे, कारण मी पापच केलं नव्हतं. 25 गुन्हे दाखल होते माझ्यावर. इथं विधानसभेत यायचं तर म्हणजे गुन्हे दाखल करून जावं लागते सामाजिक व्यवस्थेमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये. पण आता आमच्यावर गुन्हा दाखल केला तुमच्या महान त्या एसपीनं. आम्ही आमच्या जिल्ह्यातलं धान उत्पादक, सोयाबीन उत्पादक, कर्जमाफी, या सगळ्या शेतकऱ्यांना जे काही न्याय पाहिजे होता त्याचा धान खरेदी केला जात नव्हता, त्याचा सोयाबीन खरेदी, त्याचं मका खरेदी केला जात नव्हता.
समर्थ मूल्याचे केंद्र उघडले गेले जात नव्हते, उघडले तर पैसे दिले जात नव्हते. आणि म्हणून त्याचं एक आंदोलन आम्ही केलं. जलसमाधी घेतली आम्ही. अध्यक्ष महाराज, वैनगंगा आहे आमच्याकडे, गोसेखुर्दचं मोठं धरण आहे. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आमच्या इथं आहे. अध्यक्ष महाराज, घाण पाणी आहे. इथं अनेकदा सांगितलेलं आहे, विधानसभेतही मांडलेलं आहे की नागपूरचं जेवढं घाण पाणी आहे सगळं त्या वैनगंगेमध्ये, त्या डॅममध्ये गोसेच्या येतं. त्याला बायपास करून करा. पण तुम्ही जापानहून पैसे आणता ट्रीटमेंट प्लॅनसाठी, महानगरपालिका नागपूर काम करते पण ते होत नाही. त्या घाण पाण्याचंही सुद्धा शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही तिथं जलसमाधी घेतली. गळ्यापर्यंत पाण्यामध्ये आम्ही उतरलं राहिलो. काही भगिनी होत्यात, आम्ही होतो, सगळे होतो. पोलिसांचं कुठेही पोलिसांना आम्ही त्रास दिला नाही. कोणाचा ट्रॅफिक जाम आम्ही केलं नाही. आम्ही ट्रॅफिक जाम केलं नाही. आणि हे 1 महिन्याच्या नंतर तुम्ही तपासून घ्याल कदम साहेब, 1 महिन्याच्या नंतर या निवडणुकीच्या, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तुमच्या महान एसपीनं आमच्यावर गुन्हे दाखल केले. म्हणजे तुमची कथा मी इतकी सांगायला पाहिजे की तुमचा पोलीस विभाग तुमच्या हातात आहे की नाही हेच कळायला कारण नाही. आता ते राजे झाले, तुम्ही शासक नाही आहात, ते शासक आहात. त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं कोणावरही गुन्हे केव्हाही दाखल करू शकतात. ते तर मला म्हणाले एकदा बावनकुळे साहेबांच्या समोर, मी तुम्हालाही सोडणार नाही. अरे काय सोडणार म्हणजे मी काही केलं नाही तरी सोडणार नाही, खोटे गुन्हे दाखल करणार, अशी लोक पोचणार तुम्ही. तुम्ही त्या ठिकाणी मी मगाशी म्हणालो मुद्दा म्हणून की आज तुमच्या हातात सत्ता आहे, उद्या आम्ही सत्य देऊ. काही तुम्ही अमरपट्टा बांधून नाही आलेलात. पण हे जे चाललेलं आहे एक फार काही चाललेलं आहे, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे. हे तुमचा समज असेल तर हा बदलून टाका. आणि मी तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगतो की सिंदखेड राजा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेली घटना, मा जिजाऊच्या जन्मस्थळावर झालेली घटना, ज्या मोगलांनी त्यावेळेस आमच्या महिलांची अब्रू लुटली, त्या अब्रू लुटणाऱ्या मोगलांचे हात छाटण्याचं, त्याची जीभ छाटण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजाच्या माध्यमातून मा जिजाऊने केली. त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करून तुमचे पोलीस ज्या पद्धतीने वागतात आहेत आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रात वागतात आहेत, साताऱ्यात वागतात आहेत. तुमचं भांडण जे आहे ते भांडण साताऱ्याच्या जिल्हा परिषदमध्ये सगळ्यांनी बघितलं. जिल्हा परिषद सदस्य घेऊन पळाले पोलिसांच्या माध्यमातून. आणि म्हणून या कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून मी आपल्याला या निमित्तानं सांगतो, काही पोलीस तर तुमचे परमानंट आहेत. मी तुम्हाला 2 पोलिसांची नावं सांगतो. हे ठाणे आयुक्तालयामध्ये आहेत. याचं नाव आहे योगेश पाटील. 9 वर्षापासून एकाच ठिकाणी आहे. योगेश कदम नाही, योगेश पाटील. किशोर वराककर मुंब्रा पोलीस स्टेशन आणि योगेश पाटील मुंब्रा पोलीस स्टेशन. हे किती 9 वर्ष झाले. आता बदल्यांचा नियम काय आपला? 3 वर्षाचा नियम आपला. हवालदार 5 वर्ष. तुम्ही 9 वर्षापासून ठेवलेले आहेत. कशासाठी ठेवलेत? कशासाठी ठेवलेत? मला तर तुमचे एसपी आणि तुमचं तिकडे जे वातावरण चालतं, जे भ्रष्टाचार, पोलीस म्हणलं की भ्रष्टाचार, आता ते सांगतात की आम्हाला वरत पैसे द्यावे लागतात. हो वडेट्टीवार साहेब, वर पैसे द्यावे लागतात. हे पैसे जातात कोण? वर म्हणजे कोण? आणि म्हणून ही जी परिस्थिती आपण निर्माण करून ठेवली, त्या परिस्थितीचा हिशोब आपल्याला या निमित्तानं द्यावा लागणार आहे. अध्यक्ष महाराज, कन्क्लूड करतो. एवढी घाई करू नका तुम्ही. अहो आमच्या अधिकारावर घाला टाकू नका आपण. मी कायदा सुव्यवस्थेवर येतोच, पण कर्जमाफीचा एक विषय आपला इथं आहे. तुम्हाला सरकारला एक गोष्ट सांगतो, केरळ सरकारने कर्जमाफीचं एक चांगलं पॅटर्न तयार केलं. त्याला तुम्हाला दरवर्षी घोषणा करायची गरज नाही. केरळम पॅटर्न, या कर्जमाफीचं धोरण तुमचं सरकारने स्वीकारलं तर शेतकऱ्यांना कधीच आत्महत्या करावं लागणार नाही.
तुमच्या सरकारला कधी म्हणजे या राज्यातल्या शेतकऱ्यांना कधी आत्महत्या करावं लागणार नाही आणि त्याला दरवेळेस मागणी करावं लागणार नाही. आणि म्हणून केरळम जे पॅटर्न आहे शेतकरी कर्जमाफीचं ते राज्य सरकार स्वीकारेल का, अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी मांडतो. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, आपल्या राज्यामध्ये अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अध्यक्ष महाराज, आता अपघाताची संख्या वाढत असताना एक गोष्ट आपण पाहिली अध्यक्ष महाराज, की यांचे जे पांढरे कपडे घातलेले पोलीस हे प्रत्येक चौकात उभे असतात. एका पोलिसाला एकदा काय झालं की मी येत होतो, पोलीसवाले काही गाड्या पकडून, मोटरसायकल असतील, काही आपल्या 4 व्हीलर असतील, त्याला पकडलं होतं. मी गाडी थांबवली. त्याला म्हटलं, अरे तुला काय अक्कल आहे की नाही, हे आपलेच माणसं आहेत, सगळे आपल्या भागातले आहेत, कशाला त्रास देतो. तो म्हणाला की साहेब, मला इथं ड्युटीवर राहायचं असेल तर मला रोजच्या 100 केसेस द्यावं लागतं, असं टार्गेट आम्हाला एसपीने दिलेलं आहे. म्हटलं वा, म्हणजे कोणालाही तुम्ही केसेस कराल. मग मी विचारलं की हे पैसे कुठं सरकारच्या तिजोरीत जातात. ते म्हणले नाही, एक कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे यांनी, सरकारने, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या, कारण की हे जो आम्हाला जो मिळालेला याप तो कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यामध्ये पैसे जातात आणि कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यातले पैसे मग सरकारच्या दरबार देतात, तो आपलं कमिशन कापून. मी काल पण आपले सरनाईक साहेबांकडे मीटिंग झाली होती, काही ट्रान्सपोर्टवाल्यांचा होता विषू. काल पण तुमचा जो एडीजी आहे ट्रान्सपोर्टवाले, करा साहेब, अरे होतं ना, तुम्ही काय त्रास एवढं करता. हा, आम्ही म्हटलेलं आहे 4-5 लोक आम्ही बोलून 4-5 तास बोलू, संध्याकाळी 8 वाजता उत्तर मिळालं. नाही बाकीचं तर पाटील साहेबांना बोलायचं आहे. काल तुमच्या एडीजीनी मान्य केलं, कदम साहेब, तुमच्या एडीजीनी मान्य केलं की तो कॉन्ट्रॅक्ट होता, तो कॉन्ट्रॅक्ट आता संपायला आलेला आहे. म्हणजे तुम्ही काय केलं की सामान्य लोकांना लुटायचं आणि तुमचा कोणीतरी तो उद्योगपती मित्र आहे त्याच्याकडे ते पैसे जमा करायचे आणि तो कमिशन कापून मग सरकारच्या तिजोरीत पैसे टाकेल. सांगतो साहेब, अशा पद्धतीची व्यवस्था या सरकारने केली. म्हणजे कोणाला लुटताय तुम्ही? महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला लुटायचं. मोटरसायकल घेतलेला माणूस म्हणजे काय, आता तो लोनवर घेतलेली मोटरसायकल आहे. आता रोजगार हमीच्या कामावर जाणारा माणूस मोटरसायकलनं जातो, झालं काहीतरी तुटी काढायची, अरे त्याचा रोजगार हमीचे पैसे मिळत नाही, त्याच्यामध्ये तुमचा पोलीस पण पैसे घेणार. हे काय चाललेलं, लुटायचा धंदा चाललेला आहे. आणि मग त्याच्यासाठी रस्ते शोधतात लोक आणि तिथं अपघात होतात आणि तिथं मृत्यू होतो लोकांचा. किती मृत्यू झाले असतील अशा भीतीच्या पोटी. ते तुमचा दंड वाचवण्यासाठी किती लोक आड रस्त्याने जाऊन त्यांचं ऍक्सिडेंट झाले असतील, असे खूप लोक आहेत. आणि म्हणून हे तुमचं जे लूटमारचं काम चाललेलं आहे, हे काम तुम्ही थांबवलं पाहिजे. दुसरं, अजितदादांच्या घटनेच्या बाबतचं, अध्यक्ष महाराज, या राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री असलेल्या माणसाचं जी घटना झाली, तो अपघात झाला, त्याचं साधं बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल न होणं आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही सोडणार नाही, लवकरात लवकर ते आरोपी पकडू. अबे तू गुन्हा तर दाखल करा. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नाही. कर्नाटकमध्ये आमच्या रोहित पवारनी गुन्हा दाखल केला, तो लागू होत नाही. हे चाललं काय? हे काय हुकुमशहाचं राज्य आहे? हे कोणाचं राज्य आहे अध्यक्ष महाराज? लोकांचं राज्य राहिलं नाही. राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना त्यांचं झालेलं अपघाती निधन, त्या लोकांनाही पकडलं जात नसेल तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल का? हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पडलेला आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून एक गंभीर बाब आहे, त्याचाही उल्लेख त्यांच्या उत्तरामध्ये या ठिकाणी व्हावा ही या ठिकाणी विनंती करतो. अध्यक्ष, मी थोडक्यात घेतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मी आता मुद्द्यावर, मी त्याच्यात अजितदादावर खूप बोलू शकलो असतो, पण मी मुद्दाम बोलत नाही अध्यक्ष महाराज. पण मी अध्यक्ष महाराज, या निमित्तानं मी काही आकडेवारी पण या ठिकाणी दिली पाहिजे अध्यक्ष महाराज. कारण की आकडेवारीचा खेळ या ठिकाणी सातत्याने येतो. या तुमच्या काळात इतकी गुन्हेगारी होती, आता आमच्या काळात इतकी गुन्हेगारी झाली. अहो, सायबरचे किती गुन्हे दाखल झालेत. मोठ्या प्रमाणात बँकेमधून लोकांचे पैसे पळवले जातात अध्यक्ष महाराज. फार कमी केसेसमध्ये लोक त्याचे पैसे त्याला मिळतात, पण मोठ्या प्रमाणात बँकेमधून
आणि सायबर फसवणूक मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळते अध्यक्ष. आर्थिक व सायबर गुन्ह्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे अध्यक्ष महाराज देशपातळीवर. अध्यक्ष महाराज सायबर गुन्हेगाराचे आलेख आपण पाहिलात तर महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यामध्ये 31% भयानक वाढ झाली असून वर्षाला तब्बल 86,420 पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले आहेत अध्यक्ष महाराज. आर्थिक फसवणूक इकॉनॉमिक ऑफेन्स आर्थिक गुन्ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशाच्या 3ऱ्या स्थानावर आहे, जिथे एका वर्षात 20,083 पेक्षा जास्त मोठे आर्थिक घोटाळे आणि फसवणुकीचे गुन्हे नोंद झालेले आहेत अध्यक्ष महाराज. एकट्या मुंबईत 7,771 आर्थिक गुन्हे घडलेले आहेत अध्यक्ष महाराज. जिथं सरकार राहते तिथं अध्यक्ष महाराज महाराष्ट्र सायबर सेलच्या अधिकृत माहितीनुसार केवळ डिजिटल आणि सायबर फसवणुकीमुळे महाराष्ट्रातील जनतेचे 7,634 कोटी रुपयाचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे, ज्यामध्ये पुण्यात सर्वाधिक 6,707 कोटीची लूट झालेली आहे अध्यक्ष महाराज. एकूण गुन्हेगारी अध्यक्ष महाराज आपल्याला देशात सर्वाधिक एकूण गुन्हे नोंदवणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या 3 राज्यात आहे. महाराष्ट्रात एका वर्षात 6,09,823 गुन्हे नोंद झाले आहेत. गुन्हेगारीचा दर चला क्राईम रेट महाराष्ट्रात प्रति जयंतराव काय तुम्ही तिकडे कन्क्लूड करा. मला बोलायला लावू कन्क्लूड नका. करा. तुम्ही तिकडे गेलात आणि रिप्लाय घ्यायचा बराच वेळ झाला नाना भाऊ. नाही चला महाराष्ट्रात शेवटचा मुद्दा. प्रति लाख लोकांमागे गुन्हेगारीचा दर 4,077.6 वर पोहोचला आहे, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा 418.9 कितीतरी पटीने जास्त आहे. अध्यक्ष महाराज महिला व बालकावरील गुन्ह्यामध्ये भयानक वाढ आणि सुरक्षिततेचा बोजवारा नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो NCRB आणि सध्यास्थिती आकडेवारी पाहिली तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्रात महिला आणि बालकावरील अत्याचाराच्या घटनांमध्ये विक्रमी वाढ झालेली आहे. जयंतराव पाटील साहेब बोला. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे यासारख्या मोठ्या शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत महिलांवर होणाऱ्या अत्याचारात आणि बलात्काराच्या घटना गतीने वाढत आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्याचे धाडस गुन्हेगारामध्ये आले कुठून? गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाही. अध्यक्ष महाराज या सगळ्या विषयावर मी या ठिकाणी प्रखरतेने हा विषय मांडलेला आहे आणि मला माहित आहे की माननीय अध्यक्ष महोदय रेग्युलर या ठिकाणी मला थांबवण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे असे अध्यक्ष जे इरेग्युलर कामच करत नाहीत. आम्ही कुठं काही म्हटलं नाही, आम्ही काही वाक्य नाही. तुम्ही तुमच्यावर काय आरोप लावत असाल तर ते मला काही म्हणायचं Yes, नाही. आमच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी पण अध्यक्ष महाराज जी काही मी भूमिका या ठिकाणी मांडली तुम्ही तुमच्या दालनात ऐकत असाल. अध्यक्ष महाराज या राज्याचं कायदा सुव्यवस्था म्हणजे अशोक खरात पासून तर मी अनेक घटना या ठिकाणी मांडल्यात. मुंबईमध्ये तुमच्या शहरामध्ये ज्या शहरात आपण लोकप्रतिनिधित्व करता या शहरामध्ये वाढणारी गुन्हेगारी आणि पोलिसांचं जे खच्चीकरण झालं, चांगले पोलीस साईडमध्ये पडलेत, चांगले अधिकारी साईडमध्ये पडलेत आणि जे चाटुगिरी करणारे पोलीस जे या पद्धतीनं त्यांना ठेवलं गेलं आणि त्याचा परिणाम जो महाराष्ट्राच्या पोलिसांचा दर्जा कमी होण्यामध्ये जो आलेला आहे त्याचं कारणच हे सरकार आहे. आणि म्हणून कायदा सुव्यवस्था सांभाळण्यामध्ये हे सरकार 1000 पटीनं अयशस्वी झालेलं आहे हे या ठिकाणी मी म्हणेल. आणि म्हणून राज्यातल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या, सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रातल्या या राज्यातल्या महिला सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही आणि त्यासाठी काय उपाययोजना सरकार करणार आहे हे या ठिकाणी त्यांच्या उत्तरात सांगावं आणि जी मी प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर या ठिकाणी मला मिळावं. अध्यक्ष महोदय, विरोधी